हे तुमच्यासाठी. तुम्हाला हे लाडू किती प्रिय आहेत हे आजही आम्हाला तितकंच आठवतं. आज ते बनवत असताना हे मन सतत तुमच्या आठवणीत हरवून बसलेलं. हा घास तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर आमच्या कष्टाचं सार्थक झालं असतं. कधी कधी एक साधा पदार्थ आठवणींचा प्रसाद बनून जातो. जिथे कुठे असाल हा माझा भाव स्वीकारा. महादेवांचा आवडता पदार्थ कोणता? महादेवांना दूध भात सगळ्यात जास्त आवडतो. पण हो, एकदा भूलोकावर आलेल्या असताना देवींनी त्यांना लाडू करून खायला घातले होते. तेही त्यांना विशेष आवडले होते बरं. पण आत्ता का विचारताय हे? काय चर्चा चालली आहे? देवी, त्या मी जेवणाबद्दल बोलत होतो. त्याचं काय, मला आता पद्मताई म्हणल्या की तुम्ही लई भारी लाडू बनवताय. मला लाडू लई आवडतात. माझी आई मला ते बनवून द्यायची ना. आज मला तिची लईच आठवण येते बघा. एवढंच ना, तर आज आम्ही स्वतः तुझ्यासाठी लाडू बनवतो. खरंच? हो, फक्त आम्ही एक काम करून येतो. तोवर तुम्ही भोजन कक्षात जाऊन इतर गोष्टी आवरून घ्या. आणि पद्मा, काल आपण विणलेल्या हारांपैकी एखादा हार उरलाय का? हो, बरेच हार उरलेत देवी. मग एखादा हार आमच्या दालनात पाठवशील? चालेल, तुम्ही व्हा पुढे, मी लगेच घेऊन येते. अहो, हे लाडवाचं काय मध्येच? अगं, आता गंगाई माताच म्हणाल्या होत्या ना की माणसाच्या मनापर्यंत जायची वाट त्याच्या पोटातून जाते. आता बघ, पुढे हीच वाट ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी उपयोगी ठरेल. पण तुम्ही नेमकं काय करणार आहात? कळेल लवकरच. तुळजाई, हे तुझाच संकेत आहे. आता मी एकटी नाही, माझ्यासोबत तू उभी आहेस. आता मला कसलीच भीती नाही. हे वसा, हे उपास, हे जप काय बी होऊ दे, मी पूर्ण करणारच. लय भूक लागल्या. इथंच जेवलेलं बरं, म्हणजे पुढचा प्रवास सोपा होईल. माझी सुकुबी ना, काय बी झालं तरी शिदोरी द्यायचं मात्र विसरत नाही. कपट कितीही मायावी असलं तरी श्रद्धेपुढे त्याचा टिकाव लागत नाही. आमच्या भक्तांच्या रक्षणासाठी आमचा आशीर्वादच पुरेसा आहे. आई तुळजाई, माझ्या सौभाग्याच्या पाठी तुझा आशीर्वाद असाच उभा असू दे. माझ्या धन्यावर येणारं संकट तू दूर कर.
ह्यो हार इथं कुठनं आला? आम्ही म्हणालो होतो ही आई तुळजाभवानी तिच्या लेकरांचा हात कधीच सोडत नाही. अगं जगदंबा, तू इथं कशाला आली? कशाला म्हणजे? मला इथे यायला मनाई आहे का? अगं तसं नाही, पण तुला एवढी कामं असतात, त्यात स्वयंपाक. मंगलाबाईला तिच्या आईच्या हातचे लाडू खायची इच्छा झाली. मग म्हटलं मीच बनवावं. अगं बाई, हो का? मग त्यासाठी तू कशाला? मी बनवते की बिगी बिगी. नाही, आज हे लाडू तुळजाच्या हातचेच व्हायला हवे, नाहीतर माझी सारी योजना अर्ध्यावरच राहील. नग नग, नाही म्हणजे देवींना जर लाडू बनवायची इच्छा आहे तर करू दे की त्यासनी. नाही म्हणजे आपण बी बघू त्यांच्या हातची चव. खरं सांगायचं तर काल हार विणताना मला जाणवलं, काम कितीही असलं तरी अशी छोटी छोटी कामं मनाला वेगळाच आनंद देतात. वय, ते खरं आहे. रोजचं काम वेगळं आणि मनानं केलेलं काम वेगळं. तसं बाईची कामं कधी संपत नाहीत, पण असा कामामध्ये आनंद शोधला ना की त्याचा थकवा बी अर्धा होते. वय, काम बदललं की मन बी बदलतंय. चला आता लाडू वळायला घेते. तसं पण माझी पूर्वतयारी करून झालीये, फक्त आता लाडू वळायचे राहिले. आलेच. किती छान सुगंध येतोय ना. हे घे. अगदी माझी अन्नपूर्णा सखी पार्वतीच्या हातचीच चव आहे. माझ्या आईच्या हातासारखी चव आहे. बरं देवी, आता आम्ही इथलं सगळं पाहतो. तुम्ही या. तुमच्या प्रत्येक घटकेचं मोल किती आहे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. ठीक आहे, अगदीच काही मदत लागली तर सांगा. आणि तूही घे. अरे देवा, एक काम राहिलंच आहे. मी आलेच. हा, देवी, आता पुढे काय? आता हा लाडू स्वामींकडे जाणार आहे आणि मग खरा खेळ सुरू होईल. म्हणजे कळेल. सासूबाई, काय झालं? अगं हुरहुर लागून राहिले जीवाला. आज बाळूला पाठवायलाच नको होता. हो सासूबाई, असं कसं म्हणता? जर का हे नाही गेले तर मग कोण जाणार कुंकू विकायला? तुम्ही नका काळजी करू. परडीवाल्या आजीनं सांगितल्यापासून माझ्या मनातली चिंताच कमी झाल्या बघा. तुळजाई हाय आपल्या संग, ती आपल्याला एकटं नाही सोडणार. आई, बाळू, आलास तू? तुला काही झालं नाही ना? अहो, समजा ठीक आहे ना वा? होय, मला काही बी झालं नाही, पण
एक विचित्र गोष्ट घडली. हे बघा, शिदोरी जेवणाबरोबर व्यवहार बी होता. तू ठेवला होतास काय? हार किती देखणं हार आहे. सकू कुठनं आणलास ग ह्यो? नाही हो सासूबाई, मला तर काहीच माहित नाही. आणि याचा सुगंध बी कसला छान येतोय, जणू काही देवाऱ्यातनंच आणलाय. होय, मग ह्यो हार आला कुठनं? ती परडीवाली आजी म्हणली होती की देवे आपल्या संग आहे, म्हणजे ह्यो तिचाच संकेत आहे. मला तर वाटतंय ह्यो हार आपण तुळजाईलाच घालायला हवा. हा थांबा. हार तुझायला घालायचा नाही. हार भिक्या. हो भाऊजी, काय करताय? तो हार आणा बरं इकडं. तो हार भुजंग बाबांना द्यायचा आहे. अरे पण कशा पाहिजे? अरे एवढा विशेष हार, भुजंग बाबा खुश होतील. जय भुजंग बाबा. पण ह्यो हार तुळजाईचा प्रसाद असेल तर? ह्यो हार प्रसाद हाय, पण तुळजायचं नाही, भुजंग बाबांचा हाय. बाळूदादा पायीच मी गेलो होतो तिकडं, आणि समधी की मी त्यांचीच आहे की. ह्यो हार त्यांचाच हाय. मी जाऊन देऊन येतो. बाबा पण खुश होतील. हो भाऊजी, असं नका करू. अहो वहिनी, बाळूदादा पायीच करतोय ना सगळं. मी आलोच. भुजंग बाबा की जय. हार. अरे भिक्या थांब. तुम्ही थकून आला असाल, हातपाय धुवून घे. पाय तुळजाई, आता ह्यो हार घेऊन काय घोळ घालणार आहे हे फक्त तुलाच ठाव. अद्याप कशी आली नाही ती कोण? आपल्या सगळ्या समस्येवरचं उत्तर. हो सोडा मला का आणलं इकडं? सोडा, मला जाऊ द्या. मला का आणलं इथं? मला जाऊ द्या. हा नरेश, दया करा. मी माझ्या शेतात काम करत होती, यांनी मला इथं धरून आणलंय. ही सारा द्यायला नकार देत होती. हो, मी एकटी बाई माणूस आहे, मी कुठून देणार आहे सारा? मला जाऊ द्या, दया करा माझ्यावर. आधीच आमच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत, आणि त्यात ही एक नवी. सम्राज्ञी, हिचं काय करायचं याचा निर्णय आपण घ्या. हे बघ, तुला सारा द्यावाच लागेल. क्षमा करा, मी कुठून देणार आहे सारा? मी नाही देऊ शकत. क्षमा करा, दया करा माझ्यावर. असूर सैनिक आणि तुम्ही सुद्धा प्रत्येक व्यक्तीला असं जर दरबारात घेऊन आलात तर त्यांना वाटेल की ते काहीही करू शकतात. एकीकडे ती तुळजा जनकल्याणाच्या नावाखाली लोकांना धैर्य देते, आणि दुसरीकडे तुम्ही यांना महत्व देताय. ते काही नाही, हिला गावामध्ये घेऊन जा आणि सर्वांसमोर हिचं शिर धडा वेगळं करा. हो, नाही असं नका बोलू. क्षमा करा, मला वाचवा. पाय सोड. मी नाही सोडणार. असूर सैनिक, दूर करा हिला. सम्राज्ञी, असं नका करू. सम्राज्ञी, सोडा मला. आमच्या नजरेसमोरून हिला आधी घेऊन जा आणि आम्ही दिलेल्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करा. बंधुराज, पकडा. हे काय, आमचं पैंजण? हे कधी हिने काढलं? ह्याचीच ओळख करून द्यायची होती तुला. हे आहे आपल्या सर्व समस्यांवरचं उत्तर. कोण आहे ही? असुर नरेश?
असुरिका. हिचं नाव असुरिका असलं तरी ही मनुष्य आहे, आणि असुरिका हे नाव मीच ठेवलंय. बहिणी एवढा मोठा प्रवास करून आलीये, स्वागताला एवढंच? अहो मला खूप भूक लागली आहे. आता तुमच्या सगळ्या समस्या, तुमचे सगळे प्रश्न सुटतील सम्राज्ञी. पण त्याआधी असुरिकाला विश्रांती घेऊ दे. इथवर येण्याचा तिचा प्रवास खूप मोठा होता, आणि आता हिला जो प्रवास करायचा आहे तो याहूनही अधिक मोठा आहे. असा कोणता प्रवास असुर नरेश? तुळजाचा दैवी अंश हस्तगत करण्याचा प्रवास. भुजंग बाबा की जय हो, भुजंग बाबा की जय हो. मग काय बिक्या, काय झालं बाळूचं? अहो काय सांगू बाबा, दादा अगदी ठणठणीत आहे. शेजारच्या गावात गेला, कुक्कू इकलं आणि सुखरूप परत आला बी. काय म्हणजे माझ्या सांगण्यासारखं काहीच घडलं नाही? अजिबात नाही. त्याच्या शिदुरीत काही चित्र दिसलंच नाही. खरं सांगा बाबा, खरं सांगा, हे हार तुम्हीच त्याच्या झुळीत टाकला ना? कुणाच ठाऊक, पण या हाराला बघितल्यावर मला तुमचीच आठवण आली. म्हणलं बाबांना जाऊन देऊ, तुमच्यासाठी भांडून आणलाय मी. म्हणजे मला वाटलं हा हार तुम्हाला दिल्यावर की तुम्ही खुश व्हाल आणि आनंदाच्या भरात मला सोन्याची मोहर द्याल. नाही म्हणजे आज गावात जुगाराचं डाव रंगणार आहे ना. एका मोहरीपाठी 2 मोहऱ्याची मिळकत. हात लागला की मी बी खुश. अरे हो, थांब. हे घे, चल निघितून. भुजंग बाबा की जय हो, भुजंग बाबा की जय, भुजंग बाबा की जय. या साप पाठवला होता, परत आला ह्यो हार. ह्यो कसला खेळ आहे? थांब. अरे मी मालक आहे तुझा. थांब, ए थांब, ए बाबा थांब. काय करतो? यो नवा घोळ कुठून उभं राहिला? आता करायचं तरी काय? भुजंगा, भुजंगा. अरे काय ग, आज लाडू? आज कसं निमित्त काढलं? अरे बाबा आधी खाऊन तर बघ. दर वेळेला प्रश्न विचारायच पाहिजे काय? काही वेळेस बी म्हणणार आहे माझ्या परवानगीशिवाय ही लाडू घरात आणलं कुणी म्हणून. आधी माणसानं खावं मग विचारावं कसं झालं. ठीक आहे ना, एवढं काय ऐकून दाखवतोय? लाडूच खायचा आहे ना फक्त. खातो की मग, त्याला काय, आत्ता खातो. काय रे बाबा, काय झालं?
यांना काय झालं अचानक? झालं जे होणार होतं तेच. काय माहित, त्याला सारखं काय ना काहीतरी होतच असते. होईल तुला हळूहळू सवय. तुम्ही करा सुरुवात, मी आलोच. महादेवांच्या डोळ्यात अश्रू, काहीतरी गडबड नक्की, पण काय? देवी, तुम्ही इथेच आहात का? कारण ही चव फक्त तुमच्याच हातात असू शकते. तुम्ही आमच्या जवळ आहात आणि असलात तर कुठे आहात? मग हा लाडू पर्णिके, हे लाडू कोणी बनवले? मला काय ठाव, मी वाढायला घेतलं तेव्हा ते तयार होते. हरी, तुला तरी ठाव आहे का हे लाडू कोणी बनवले? अर्थात महादेव, परंतु अजून सत्य उघड करण्याची वेळ आलेली नाही. स्वामी, हे तुळजाने बनवलेले लाडू आहेत. आता तुम्हाला समजलंच असेल की याचं काय करायचंय ते. हरी, खरं सांग, कोणी बनवले हे लाडू? अरे बाबा, मला खरंच नाही ठाऊक. अरे बाबा, पण नेमकं काय झालंय? तो लाडू खातच मला माझ्या बायकोची आठवण आली. ती चव, तोच गंध आणि तोच प्रेमाचा स्पर्श. पर ती हित नाही. मग हे कसं शक्य आहे? म्या बनवल्यात लाडू. अगं, मग आधी का नाही सांगितलं मला? ते मला असं वाटलं की तुम्हाला आवडलं का नाही, म्हणून बोलायची हिंमतच नाही झाली बघा. जेवा तुम्ही. ही खोटं का म्हणाली? काहीतरी मेघ नक्की आहे. आमची सारी योजना उद्ध्वस्त केली ह्या मुलीने. कोण आहे ही? आणि हिचं प्रत्येक पाऊल महादेवांच्या दिशेनेच का पडतं आहे? हिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं, नाहीतर नियतीने दिलेली प्रत्येक संधी हातातून निसटत जाईल. मी सांगितलेल्या एकही कार्याला तू यश दिलेलं नाहीस ना. तू तुळजाला त्या घरातून दूर करू शकलास ना बाळूचा मृत्यू घडू शकलास. देवी, म्या प्रयत्न करतो, ह्यो डाव यशस्वी होईल. कधी? मी तुला शक्ती दिली होती. माझं कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल असं वाटलं होतं, पण तू माझी निराशा केलीस. बहुतेक आता दुसरा सेवक शोधण्याची गरज आहे. नाही नका देवी, म्या करतो समजा. देवी, खरं सांगतो, यात माझी काय बी चूक नाही. म्या डाव समजा बरोबरच टाकला होता, पर त्या सकून देवीचं व्रत धरलेलं आहे. म्हणून थांब, कसलं व्रत? तुळजा भवानीचं व्रत. ती रोज पूजा, मंत्रजाप, उपवास समध करते. म्हणजे तिने स्वतःभोवती श्रद्धेचं कवच उभारलंय. जोपर्यंत तिचा व्रत अखंड आहे तोपर्यंत तिच्या श्रद्धेतून निर्माण होणारी दैवी शक्ती माझ्या शक्तीला त्या घरात प्रवेश करू देणार नाही. आणि बाळूच्या प्रारब्धावर माझा अधिकारही प्रस्थापित होणार नाही. मग आता काय करायचं? आता एकच मार्ग आहे. सखूचं व्रत भंग करावं लागेल. एकदा तिची श्रद्धा डगमगली, तिचं व्रत तुटलं तर तिच्या भोवतीचं संरक्षण नाहीसं होईल. मग बाळूच्या आयुष्यावर
माझ्या शक्तीचं अधिराज्य प्रस्थापित होईल. पण देवी, हे व्रत तोडायचं कसं? त्याचा एकच मार्ग आहे. कोणता मार्ग? हे तुमच्यासाठी. तुम्हाला हे लाडू किती प्रिय आहेत हे आजही आम्हाला तितकंच आठवतं. आज ते बनवत असताना हे मन सतत तुमच्या आठवणीत हरवून बसलेलं. हा घास तुमच्यापर्यंत पोहोचला असता तर आमच्या कष्टाचं सार्थक झालं असतं. कधी कधी एक साधा पदार्थ आठवणींचा प्रसाद बनून जातो. जिथे कुठे असाल हा माझा भाव स्वीकारा. हेच तर पाहायचं होतं आम्हाला. आठवणींनी दार ठोठावलं आहे. आता मनातला दुरावा विरघळायला फार वेळ लागणार नाही. आज तो लाडू ग्रहण करताच क्षणभर असं वाटलं की तुम्ही आमच्या जवळ आहात देवी. ती मुलगी म्हणाली की तो लाडू तिच्या हातचा आहे, परंतु आमचं मन ते मानायलाच तयार नव्हतं. त्या चवीत तुमचाच स्पर्श होता, त्या गोडव्यात तुमचंच प्रेम होतं आणि त्या प्रत्येक घासात तुमचीच आठवण विरघळली होती देवी. तुम्ही दूर असलात तरी तुमचं अस्तित्व अजूनही आमच्या प्रत्येक श्वासात आहे देवी. साऱ्या जगाला वाटतं की आपण पुन्हा एकत्र यावं. आम्ही जर तुमच्यापर्यंत आलो तर आमच्या कार्यात खंड पडेल आणि तो खंड आम्हाला मान्य नाही. किती बरं झालं असतं जर तुम्ही आमचं मन समजून घेतलं असतं, आमचा मार्ग समजून घेतला असता आणि आमच्या विरुद्ध उभं राहण्याऐवजी आमच्या सोबत चालण्याचा निर्णय घेतला असता. मग कदाचित हा प्रवास एकाकी झालाच नसता. हा विरह आम्हालाही नकोय देवी. तुम्ही आमची बाजू समजून घेतली असती तर आज आपण सोबत असलो असतो. कधी कधी प्रेमाला पुन्हा फुलवण्यासाठी फक्त एका संकेताची गरज असते. आणि जेव्हा सृष्टी संकेत देऊ लागते तेव्हा नियतीही दोन हृदयांना पुन्हा एकत्र येण्यापासून रोखू शकत नाही.